नमः शिवाय. नमस्कार सगळ्यांना. मी कविता नेहरे आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे अन्नपूर्णा बाय कविता नेहरे या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत एक नवीन रेसिपी. ही रेसिपीसाठी लागणारे साहित्य आहे आणि झालं का बघ आता. बोलते जेवण बनवणे ही एक पोटभरण्याची गोष्ट नसून ती एक कला आहे आणि हीच मेथीची कला भाजी तुम्ही सगळ्यांनी येते का बघा जपावी. मम्मी? घेऊन येते तुमच्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने घरगुती सामग्रीमध्ये एक नवीन स्टाईलची रेसिपी. माझे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बनवणार मेथीची भाजी अगदी सोप्या पद्धतीत. नक्की बघा. कढई गरम होते तोपर्यंत आपण काय साहित्य करा. लागणारं साहित्य आहे लसूण, हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे. हे छान असं एका जारमध्ये घेऊन आपण कमी सामग्रीत ही मेथीची भाजी होते. मेथीची खूप सोप्या पद्धतीत भाजी आहे. नक्की ट्राय करा. तुम्ही कशी बनवता ती मला सांगा. थँक्यू.
नक्की ह्या पद्धतीने ट्राय करून बघा. 5 मिनिटात होणारी भाजी आहे. तुम्ही मेथीची भाजी कशी करतात मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि ह्या पद्धतीने नक्की ट्राय करा. थँक्यू सगळ्यांना लाईव्ह बघण्यासाठी. हे बघा कढईभर भाजी होती, छान परतून ती अगदी कमी झाली आहे. यामध्येच आपण हा शेंगदाण्याचे कुटे ॲड करणार आहोत. दरदरीत दळलेला छान असा ॲड करायचा. छान मिक्स करा. कमी सामग्रीत खूप चविष्ट भाजी तयार होते. या पद्धतीने नक्की ट्राय करा आणि मला सांगा तुम्ही कशा पद्धतीने बनवतात. हा एक त्यातला मेथीचा प्रकार. चवीप्रमाणे मीठ टाकूया. भाजी शिजल्यानंतरच मीठ टाकायचं जेणेकरून मिठाचा अंदाज येतो. ही आपली भाजी तयार आहे अगदी 5 मिनिटात. नवीन असाल तर चॅनल्सला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती नक्की प्रेस करा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ आल्यास तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल. ही आपली अशी मेथीची भाजी तयार आहे. थँक्यू फॉर वॉचिंग लाईव्ह व्हिडिओ. बघा रंग अगदी असा हिरवा असतो कारण भाजीवर कधीच झाकण ठेवायचं नाही. तर भाजीचा कलर तसाच हिरवागार असतो आणि छान ही भाजी आपली तयार आहे. गरमागरम भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकतात. खूप छान लागते. नक्की या पद्धतीने ट्राय करा.
ही आपली अशी भाजी तयार आहे. थँक्यू सगळ्यांना. पुन्हा थँक्यू सगळ्यांना. ही अशी आपली मेथीची भाजी गरमागरम तयार आहे. मी पुन्हा लाईव्ह व्हिडिओ दाखवत आहे याचा. पण गुढीपाडवा येतो आहे त्याच्यासाठी. गाठी कशा बनवायच्या त्या तुम्हाला मी दाखवते साखरेपासून. तर पुढच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये नक्की बघा. थँक्यू सगळ्यांना. पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा. माझी नवीन रेसिपी अपलोड झाल्यास तुम्हाला नोटिफिकेशन लगेच येईल. आणि तुमचा असाच प्रोत्साहन राहू द्या जेणेकरून मला नवीन रेसिपी बनवण्यासाठी एक प्रेरणा मिळते. पुन्हा भेटूया एक नवीन रेसिपीसाठी. तोपर्यंत धन्यवाद.